शेगावात गोवंश संरक्षणासाठी पोलिसांची दुहेरी कारवाई, 3 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल. कत्तलीसाठी बैलांची वाहतूक व गोवंश बंदिस्त ठेवल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हे नोंद. शेगाव शहर पोलिसांनी गोवंश संरक्षणासाठी केलेल्या 2 स्वतंत्र कारवायांमध्ये 3 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. एका प्रकरणात कत्तलीसाठी नेले जात असलेले 2 बैल जप्त करण्यात आले, तर दुसऱ्या प्रकरणात गोवंश जातीचे जनावर कत्तलीच्या उद्देशाने बंदिस्त करून ठेवल्याचे उघडकीस आले. पहिल्या कारवाईत शिवाजी चौक परिसरात टाटा एसी मालवाहू वाहनातून 2 बैलांची निर्दयपणे वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी वाहनाची तपासणी केली. यावेळी शेख सलीम शेख अजीज व शेख अफसर शेख अख्तर राहणार बावनबीर तालुका संग्रामपूर हे दोघे बैलांना दाटीवाटीने बांधून चारा पाण्याची व्यवस्था न करता कत्तलीसाठी नेत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सुमारे 80,000 रुपये किमतीचे 2 बैल जप्त करून दोघांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. दुसऱ्या कारवाईत पेठ मोहल्ला परिसरात छापा टाकून शेख हनीफ शेख खाजा राहणार पेठ मोहल्ला शेगाव यांच्याकडे 3 वर्ष वयाचे गोवंश जातीचे जनावर कत्तलीच्या उद्देशाने शेडमध्ये बंदिस्त करून ठेवल्याचे आढळले. जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था नसल्याचे त्यांच्या विरुद्धही संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही प्रकरणाचा पुढील तपास शेगाव शहर पोलीस करीत असून गोवंश तस्करी व अवैध कत्तली विरुद्ध कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. महाराष्ट्र न्यूज 1 साठी संपादक इस्माईल शेख, बुलढाणा.